हॅलो, रीडर्स डायसच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आहेत आपल्यासोबत लेखक, प्रकाशक आणि ट्रेनर मनोज अंबिके सर. हॅलो. हॅलो. पुस्तकं वाचायला तर मला भयंकर आवडतं, पण त्या पुस्तकामागच्या लोकांना वाचायला त्यापेक्षा जास्त आवडतं आणि त्यामुळेच आज मी इथे थडक भेट दिली आहे लेखक मनोज अंबिके सरांच्या घरी आणि त्यांच्या या ऑफिसच्या इथल्या लायब्ररीमध्ये तर आपण आहोतच. मी जेव्हाही सरांशी भेटते मला खूप छान वाटतं, मन प्रसन्न होतं आणि सरांच्या चेहऱ्यावर कायम एक स्माईल असते. सर, या स्माईलच्या पाठीमागचं सिक्रेट काय आहे? काय तुमच्याकडे छान छान लोक भेटतात, हॅपीनेस येतात, त्यामुळे त्यांचा हॅपीनेस माझ्याकडे येतो. येस. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर सुंदर छान छान गप्पा मारणार आहोत, थोडीफार धमाल पण करणार आहोत आणि त्यांचा पुस्तकं लिहिण्यामागचा त्यांची जी प्रेरणा आहे, जो प्रवास आहे त्यांचं हे सुंदर माय मिरर पब्लिकेशन हाऊस आहे, तिथे भेट दिल्यानंतर मला कसं वाटलं, हा सगळा मसाला कॉन्टेंट या पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. त्याआधी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा ज्यांना पुस्तकं वाचायला आवडतात आणि रीडर्स डायसला सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो सर. हॅलो. येस. तर मनोज अंबिके सर माय मिरर पब्लिशिंग हाऊसचे प्रकाशक आहेत. तर मला सांगा, आजकाल या सध्याच्या पिढीमध्ये ॲज अ प्रकाशक म्हणून तुम्हाला लेखकांकडून कुठल्या अपेक्षा असतात, की त्या कुठल्या लेखकांची पुस्तकं तुम्हाला प्रकाशित करण्यात जास्त इंटरेस्ट आहे किंवा जास्त स्कोप आहे? ॲक्च्युली स्कोप म्हणाल तर सध्या अनफॉर्च्युनेटली बाहेरच्या लेखकांची पुस्तकं जास्त येतात मराठीपेक्षा इंग्रजी पुस्तकं जी आपण अनुवादित करून घेतो. म्हणजे पर्सेंटेज विचार कराल तर 70-80 समटाईम्स 90% पुस्तकं ही बाहेरची येतात, जी प्रकाशकाकडून पब्लिश करायची वाटतात, कारण त्याला चांगला सेल होतो. बरोबर. मराठीमध्ये हल्ली एक असं घडतंय की अनेक चांगले लेखक फिक्शनमध्ये येत आहेत, कादंबऱ्या लिहित आहेत. अनफॉर्च्युनेटली सेल्फ हेल्प लिहिणारी चांगली मंडळी माझ्यासमोर नाही आहेत. अच्छा. की ज्यांनी सेल्फ हेल्प लिहावं. याचं कारण असं की बाहेरची जेव्हा मंडळी लिहितात ना सेल्फ हेल्प, तिथली उदाहरणं, तिथले प्रसंग, तिथल्या समस्या असतात. आपल्याकडचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, इश्यूज वेगळे आहेत आणि त्यावर भाष्य करणारी आपल्या उदाहरणांनी कमी आहेत. तर अपेक्षा अशी की हा पाठ भारतीय लेखकांनी समृद्ध व्हावा. जसं आपल्याला कादंबरी एक भारतीय लेखकांनी समृद्ध आहे, हा फिक्शन पार्ट आहे, पण नॉन फिक्शन ज्याला सेल्फ हेल्प कॅटेगरी म्हणतो ती नाही आहे. लिडरशिप स्किल्स आहेत, ॲडमिनिस्ट्रेशन पार्ट आहे, पब्लिक स्पीकिंग आहे, कम्युनिकेशन्स आहेत, रिलेशनशिप आहे, इंटरपर्सनल रिलेशनशिप आहे, माइंड सायन्स आहे. यावर ताकदीने लिहिणारे भारतीय लेखक महाराष्ट्रीयन जाऊ देत, भारतीय लेखक अगदी तुरळक. बरोबर. आणि तो पाठ तो अपेक्षित आहे की तो लिहिला जावा किंवा त्या विषयाकडे पण लिहिला जावं. कादंबरी लिहिणारे हल्ली सुरू झालेत, हे खूप चांगली गोष्ट आहे. पण आता तुम्ही म्हणजे फक्त मराठीच नाही, हिंदी, इंग्रजी आणि इतर अनेक भाषांमधली पुस्तकं माय मिरर पब्लिशिंग हाऊसमधून प्रकाशित होत असतात. पण तुम्ही स्वतः अनेक सेल्फ हेल्प पुस्तकांवर लिखाण केलेलं आहे. तुम्ही काही कोचिंग सेशन्स वगैरे घेतलेले आहेत, तुम्ही ट्रेनर पण आहात. तर अकॉर्डिंग टू यू मराठी साहित्यामध्ये सेल्फ हेल्प पुस्तकांचं काय स्थान आहे? ते कुठे, वेअर डू दे स्टँड राईट नाव? कुठल्याही प्रकाशकाला तुम्ही विचाराल तर सगळ्यात जास्त सेल होणारा पार्ट कुठला असेल? सेल्फ हेल्प. बरोबर. मी माझं उदाहरण सांगतो. मी प्रतिसाद नावाची कादंबरी लिहिली. यू नॉट बिलीव्ह की त्याच्या गेल्या आता जवळजवळ 10 वर्ष होऊन गेली, 6 आवृत्ती आल्या. मला आवडली सर्वोत्तम माझी कादंबरी प्रतिसाद. मी कानमंत्र एबामसाठी पुस्तक लिहिलं, त्यालाही अंदाजे तेवढीच वर्ष झाली किंवा 12-14 वर्ष झाली असतील, त्याच्यात 54 आवृत्ती आल्यात. तर हा फरक आहे की एक आता असं का, कारण हे डिमांड आहे. सेल्फ हेल्प पुस्तकांना, पेरेंटिंग पुस्तकांना किंवा त्या प्रकारच्या पुस्तकांना प्रचंड मागणी आहे. याचं कारण आपला भारत हा विकसित होतोय, डेव्हलप होतोय आणि डेव्हलपिंग कंट्री असल्यामुळे इथे स्ट्रगल करणारे खूप येत आहेत. त्यांना वर जायचे, चांगल्या पोस्ट घ्यायच्यात, त्यांना लर्निंग करायचे. सेल्फ हेल्प कॅटेगरी ही तुफान चालते. पण फिक्शन पण लोक आवडीने वाचतात. फिक्शन म्हणले की मला सर तुमचे कर्णपुत्र आणि अस्त्र, कर्णपुत्र आणि जन्मरहस्य या सिक्वेन्स आठवतो आणि मी ते खूप म्हणजे मन लावून ते वाचलेले आहेत. तर जस्ट आता आउट ऑफ द थोडं फ्लो होते, पण मला सांगा थर्ड पार्ट कधी येतोय? आय कांट कंट्रोल माय सेल्फ आस्किंग यू दिस क्वेश्चन. मला रोज हा कमीत कमी 2-3 प्रश्न विचारला जातो की लिहिताय ना, कुठपर्यंत आलंय? तर प्रोसेसमध्ये आहे. लवकरच रीडर्स डायसला सर्वात आधी पहिली कॉपी मिळाली पाहिजे. ओके. शुअर.
ठीक आहे, मग आता मला कमेंटमध्ये पण तुम्ही सांगा की कर्णपुत्राचे कुठला पार्ट तुम्ही वाचलाय आणि तुम्हाला आवडलाय. याचे 2 पार्ट्स आलेले आहेत सरांनी लिहिलेले, तर त्यातल्या कुठल्या पार्ट मधलं कुठलं कॅरेक्टर तुम्हाला आवडलं हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला तुम्ही विसरू नका. ओके, तर सर आता मला सांगा, तुम्ही हे अशी लिडरशिप वरती अशी पुस्तकं ही जी लिहिलेली आहेत, इमोशनल हायजॅक आहे, त्याच्यानंतर स्मार्ट निर्णय कसे घ्यावे, सामर्थ्यशाली लीडर, पॉवर ऑफ कॉन्फिडन्स, तर अकॉर्डिंग टू यू कुठली कॉमन मिस्टेक सर्रास सगळे लीडर्स करतात असं तुम्हाला वाटतं? इन्क्लुडिंग मी सांगतो की कुठलाही चांगला लीडर सुरुवात करतो ना, तेव्हा त्याला वाटतं सगळं मीच करावं. डेलिगेशन होत नाही बेसिकली. आणि डेलिगेशन झालं तर यार हे अच्छा नाही हुआ, हे बरोबर नाही झालं, हे असं व्हायला पाहिजे होतं, हे असं व्हायला पाहिजे होतं. तो सकाळी 6-7 ते रात्री 11पर्यंत कंटिन्यू काम करतो. आणि सगळ्यात मोठी चूक ही होते की मग सेकंड लाईन तेवढी पॉवरफुल डेव्हलप होत नाही. आज तुम्ही कुठले लीडर भारतातले घ्या, पॉलिटिकल लीडर घ्या, इंडस्ट्रियल लीडर्स घ्या, सोशल लीडर्स घ्या, सगळ्यात क्रिटिकल काय असेल ना तर सेकंड लाईन तयार करणं, थर्ड लाईन तयार करणं, रादर पूर्ण टीम तयार करणं. तर लीडर हा नेहमी स्वतःच्या खांद्यावर सगळं ओढून घेऊन जातो. थोडा वाटतो शक्तिशाली असतो, पॉवरफुल असतो, सगळं एकटा हँडल करू शकतो. पण जर टीम तो तयार करू शकला, अनफॉर्च्युनेटली सगळ्या लीडरकडनं ही चूक होते की टीम चांगली बनवतात त्यांना येत नाही, किंवा तो विचारच येत नाही की मला टीम बनवली पाहिजे. बरोबर. हा कॉमन मिस्टेक आहे. बरोबर. आणि तुमच्या मते तुम्हाला ॲज अ लीडर म्हणून घडवण्यामध्ये कुठला असा टर्निंग पॉइंट होता की त्याच्यामुळे तुमचे लिडरशिप क्वालिटीज एकदमच ट्रान्सफॉर्म झाल्या? ट्रेनिंग घेणं हा एक पार्ट होता ना, तेव्हा तुम्ही स्टेजवरून बोलता, तर मी कायम सांगायचो की 75% माझं काम असतं, 25% मला जी सपोर्ट करणारी टीम आहे त्यांचं काम असतं. आणि तिथं मला जाणवलं, आता आम्ही काही बाहेरच्या सिटीमध्ये शहरात गेलो की तिथं इथली सगळी टीम यायची नाही. आणि तुला नॉट बिलीव्ह की एका वेळेला 800-900 लोक पार्टिसिपेट करायची. मग 7 दिवस तुमच्यावर 800-900 लोक आहेत, किंवा मॉर्निंग बॅच आहे, इव्हिनिंग बॅच आहे. मग तिथे त्यांची ग्रुप टॉक्स घेणं, पब्लिक स्पीकिंगची टॉक्स घेणं, स्टेज परफॉर्म करायला लावणं, फीडबॅक्स घेणं, टीम लागायची. आणि मग आम्ही काय करायचं, मागच्या वेळी ज्यांनी कोर्स केला त्यात 2-4 स्मार्ट दिसले का तू पण ये बाबा, तू पण ये, त्यांना मॅनेजमेंट करून टाकायचं. बरोबर. आणि मग अनेक वेळा जाणवायचं की त्यांच्या एफिशियन्सीच्यामुळे तो सर्कल पूर्ण होत नाही. 75% मी स्टेजवरनं पूर्ण करतोय, बॅलन्स 25% त्या एक्सरसाइजमध्ये कम्प्लीट होणं आवश्यक आहे. आणि मग तिथे जाणवलं की यांचं डेव्हलपमेंट किंवा यांचं कम्युनिकेशन हे यांची लिडरशिप तितकीच आवश्यक आहे. आणि मग आम्ही त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. मग त्यांना अनेक वेळा पटायचंच नाही, अरे मी असा उभा आहे, काय फरक पडतो. इथनं सुरुवात आहे, चांगलं आहे, आमच्याकडे असं उभं ना म्हणजे एकदम स्टायलिश आहे ना, असं माझे केस असे आहेत, माझं वागणं असं आहे, माझे शब्दोच्चार असे आहेत. कारण ती रिक्वायरमेंट होती. किंवा पटकन जाऊन स्वतःहून एक प्रोएक्टिव्ह काम करणं, थोडंसं स्पेसिफिक बोलणं. मग तिथं जाणवलं की ह्यांच्यावर काम व्हायला पाहिजे. आणि माझ्यासाठी तो एक खूप मोठं लर्निंग होतं. तिथून खरं टीमला सुरुवात झाली. सर, मी तुमचं इमोशनल हायजॅक नावाचं हे पुस्तक वाचलं होतं आणि मला दर्शकांना हे सांगायला खूप खूप आवडेल की या पुस्तकाचा इंडोनेशियामध्ये सुद्धा अनुवाद झालेला आहे. त्याबद्दल सर तुमचं खूप अभिनंदन. मराठी लेखकाचं पुस्तक फॉरेन कंट्रीमध्ये अनुवादित होऊ शकतं ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण आपण कित्येक हिंदी तर ठीक आहे आपली लँग्वेज आहे, पण इंग्रजी, नंतर बाहेरच्या रशियन भाषेतली, फ्रेंच भाषेतली पुस्तकं मराठी इंग्रजीमध्ये अनुवादित होताना आपण बघितली. एखादं मराठी पुस्तक सुद्धा अनुवादित होऊ शकतं, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर मला सांगा, हे पुस्तक लिहिताना म्हणजे इमोशनल हायजॅक म्हणजे नेमकं काय, किंवा जसं आपल्याला इमोशन्सवर कंट्रोल मिळवण्यासाठी एका लीडरला कसा फायदा होऊ शकतो डे टू डे लाईफमध्ये? खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट, इमोशनल इंटेलिजन्स जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली वापरता त्यावेळेला काय करतं आणि ते वापरलं जात नाही त्यावेळेला काय करतं. हायजॅकचा अर्थ लिटरली हायजॅक म्हणजे तुमच्या ड्रायव्हिंग सीटवर तुम्ही असून सुद्धा त्याचा कंट्रोल अजून कोणाकडे असतो. विमान हायजॅक होतं तसं आपण दिवसातनं अनेक वेळा हायजॅक होतो. रस्त्यातनं गाडी गेली, तो काहीतरी बोलला, तो मला असं म्हणला, तसं म्हणला, मला बघतोच त्याला मी, घरात कोणतरी काय बोललं, ऑफिसमध्ये कोणतरी काय बोललं. तर हे काय करतात, ह्या घटना, समोरची लोक, त्याचं बोलणं, स्वतःच सेल्फ टॉक आपल्याला हायजॅक करून जातो. आपल्या मनावरचं नियंत्रण जातं आणि ज्या दिशेला जायला हवं ती सोडून भलतीकडे जातो. दुर्दैव असं आहे की अनेकांना ते हायजॅक झाले हेच कळत नाही. आणि आज अनेक जण, इन्क्लुडिंग TV, इन्क्लुडिंग पॉलिटिशियन्स, इन्क्लुडिंग एव्हरीवन, हायजॅक करण्यात एक्सपर्ट झालेत आणि आपण त्याच्यामागे जातो. जर मला
माझ्या मनाचं नियंत्रण करता आलं तर तो खऱ्या अर्थी इमोशनल इंटेलिजन्स. आणि तो कसं करायचं हे सांगणारं पुस्तक आहे. खूप उदाहरणं आहेत. मी इतके सांगेन की अगदी वयवर्ष 5-6 वर्षाची मुलं पण अनेक गोष्टी हायजॅक होतात आणि 50, 60, 65, 70 वर्षाची माणसं तर अनेक वेळा हायजॅक होतात. तरुण मुलं सांगायलाच नको, त्यांच्यासमोर अनेक अशा गोष्टी असतात त्या भराभराभरा हायजॅक करतात. हायजॅक होणं वाईट नाही, पण पटकन त्यातून बाहेर येणं हे स्किल आहे. बरोबर. हायजॅक व्हायला पाहिजे का व्हायला पाहिजे, आपण माणूस आहोत, येस, धुंद बेधुंद जगता आलं पाहिजे, पण त्याच वेळात झटकन बाहेर येता आलं पाहिजे, ज्यांनी माझ्या आयुष्यात माझं नियंत्रण माझ्या हातात राहील. That's it. बरोबर. तुम्ही सांगताना मला आता जास्त आठवलं की मी कुठल्या गोष्टीवरून हायजॅक होते, तर मी इंस्टाग्रामवर रील्स बघून मी सतत हायजॅक होत असते. म्हणजे काहीतरी असं आणि इंस्टाग्रामचा किंवा कुठल्याही सोशल मीडियाचा अल्गोरिदम तुमच्या इमोशन्सला इतक्या लवकर कॅच करतो ना, की मला जर असं वाटते की मला रुटीन थोडंसं बोर व्हायला आणि मला कुठेतरी फिरायला जायचं, तर मला एकदमच ट्रॅव्हलिंगवाल्या रील्स यायला लागतात. किंवा मला भूक लागली आहे पण आता मला खायला नाही बाहेर जाता येते, मी ऑफिसमध्ये आहे, किंवा मला आता वाटते की मी थोडं फिटनेस वगैरे वर लक्ष द्यायला पाहिजे, आणि नेमकं तेव्हाच वडापाव, समोसा ह्याच्या रील्स यायला लागतात. तर मी ॲज अ पर्सन मला असं वाटतं की रील्स किंवा सोशल मीडिया खूप इझिली हायजॅक करतो. आणि त्यानुसार म्हणजे कधी कधी असं होतं की रील्स बघून पण ना आपण असं ॲग्रेशन वाढतं सोशल मीडियाचं. आणि अनेक वेळा मी अनेक घरांमध्ये पाहिलेले की अनेक पॅरेंट्सची तक्रार असते की लहान मुलं फोन हातात दिल्याशिवाय जेवतच नाही. सो ते तर त्याच वयापासून हे हायजॅकिंग सगळं चालू आहे. तर अशा पॅरेंट्सना हे पुस्तक इमोशनल हायजॅक अकॉर्डिंग टू यू कसं हेल्प करू शकतं? फक्त मुलांच्या बाबतीत नाही, त्याचा पालक म्हणून पण आपण अनेक वेळा इमोशनल हायजॅक होत असतो. मुलांकडून अपेक्षा असतात, अभ्यास, त्यांचं कम्युनिकेशन स्किल, त्यांचं वागणं, त्यांचे संस्कार, या व्यतिरिक्त जीवनामध्ये अनेक गोष्टी येतात, फायनान्शियल नीड्स असतात. तर सगळ्यात मोठी मुलांना दिलेली गिफ्ट कुठली असेल ना, तर त्यांची भावनिक परिपक्वता, ज्याला इमोशनल मॅच्युरिटी म्हणतो आपण. आणि इमोशनल मॅच्युरिटीचा आणि वयाचा काही संबंध नाही. एखादा 16-18 वर्षाचा मुलगा इमोशनली मॅच्युअर्ड असू शकतो, तो वयवर्ष 55-60चा माणूस इमोशनली इमॅच्युअर्ड असू शकतो. जर आपण आपल्या मुलांना इमोशनली मॅच्युअर्ड बनवू शकलो, भावनिक परिपक्वता बनवू शकलो, बिलीव्ह मी एक छोटं उदाहरण सांगेन त्यातलं, की मी महिंद्रा एक मोठी कंपनी आहे, त्यांचं ट्रेनिंग घेत होतो. उदाहरण पहिल्या चॅप्टरमध्ये एक मुलगा आला माझ्याकडे, लिडरशिपचं पण थीम आहे आपली म्हणून सांगतो, की तो मुलगा आला आणि मला म्हणला की आम्ही विचारतो की ट्रेनिंग नीड्स आयडेंटिफाय करत होतो. हा मला पठ्या म्हणला की सर मला तुम्ही टेन्शन द्या. आयुष्यात मला पहिला माणूस भेटला जो म्हणला मला टेन्शन द्या, आणि मग मला म्हणला की हे टेन्शन कसं हँडल करायचं याचंही ट्रेनिंग द्या. म्हणजे उदाहरण दिलं तर मी सांगतो, तर तो म्हणला मी कंपनी जॉईन केली त्यावेळेस मला एक बॉस होते, एक्सलंट, अतिशय चांगला परफॉर्म करणारे, खूप चांगले करणारे, अतिशय हसरे, आणि 4 वर्ष झाली त्यांना भराभर प्रमोशन मिळत गेली, ते चांगल्या पोस्टवर गेले. आज पोझिशन अशी आहे की मी त्यांना जेव्हा भेटायला जातो, कपाळाला आठ्या, चिडलेले, वैतागलेले, काम होत नाही, सकाळी येतात, संध्याकाळी उशीर राहतात. तर मला तो म्हणला की मला हे लक्षात आलं की मी जेव्हा वरच्या पोस्टवर जातो स्ट्रेस येणारच, पण मला माझं प्रमोशन ही पनिशमेंट होता कामा नये. त्यासाठी मला सांगा की हाऊ टू हँडल द स्ट्रेस, हाऊ टू कंट्रोल द इमोशन्स, व्हॉट इज इमोशनल मॅच्युरिटी. बिलीव्ह मी, जर आजच्या मुलांना, पालकांना कळलं की सगळ्यात मोठी तुम्हीच मला दिलेली गिफ्ट कुठली असेल, तर तुमचं स्वनियंत्रण. परिस्थिती चांगली वाट येणारच आहे, या जगात असं होणार आहे. तर हे पुस्तक तुम्हाला ते सांगेल. बरोबर. दॅट्स इट. आणि एक चांगला लीडर बनण्यासाठी युजली बऱ्याचदा लोक असं म्हणजे मला वाटतं मिसअंडरस्टूड करतात की तुमच्या नावापुढं काही जर टॅग लागला असेल, लाईक मॅनेजर आहे, टीम लीडर आहे, तरच तुम्ही लीडर आहात. पण मला तुमच्याशी एका लाईव्ह सेशनमध्ये जेव्हा आपण लीडर्स डायसर घेतलं असतं, तुम्ही सांगितलेली मला ती लाईन खूप आवडली होती की एक आई सुद्धा लीडर असते. तर अशा लिडरशिप क्वालिटीज मला असं वाटतं प्रत्येकामध्ये कुठं ना कुठेतरी असतात. पण आत्ताच्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये मी इंस्टाग्रामवर अनेक अशा रील्स बघते ज्याच्यामध्ये मॅनेजर्सला लोक ट्रोल करत असतात वगैरे. तुमच्या मते तुम्ही अनेक ट्रेनिंग सेशन्स वगैरे पण घेतलेले आहेत, तर मॅनेजर्ससाठी जे आता नवीन नवीन मॅनेजर झालेत किंवा टीम लीडर झालेत किंवा नंतर ते व्हाईस प्रेसिडेंट, डिरेक्टर वगैरे होतात, त्यांच्यासाठी 3 इसेन्शियल टिप्स काय असतील? फर्स्ट, तुमचा इंटरनल सेल्फ टॉक कधी बिघडता कामा नये. रादर मी एका वाक्यात सांगेन की जी शांती तुम्हाला घरातून निघता नसते तीच संध्याकाळी घरी जाताना पाहिजे. तो हॅपीनेस मेंटेन पाहिजे. आणि फक्त तुमच्या बाबतीत नाही, तुमच्या टीमला पण तुम्ही तीच शांती, तोच हॅपीनेस मेंटेन करून दिलात
बिलीव्ह मी, यू आर द बेस्ट लीडर. आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की तुम्ही स्वतः लर्न करता आणि दुसऱ्याला लर्निंगला सपोर्ट करता. बरोबर. या 3 गोष्टी सांभाळल्यात. वन, युअर हॅपीनेस, समोरच्याचं हॅपीनेस, माझं लर्निंग आणि समोरच्याचं लर्निंग. आणि बिलीव्ह मी, मग बाकी गोष्टी फार सोप्या आहेत. ऑफकोर्स इमोशनल मॅच्युरिटी, प्रगल्भता हे आवश्यक आहेच, पण हेही तितकंच आवश्यक. बरोबर आहे. आणि जेव्हा आपण टीमला पुढे घेऊन जात असतो त्याच्या आधी आपली इंडिव्हिज्युअल ग्रोथ पण महत्वाची असते, मग टीमची ग्रोथ होते. आणि याच्यावरती मला आवडेल सरांचं स्मार्ट निर्णय कसे घ्यावे हे पुस्तक आहे. डिसिजन मेकिंग इज द मोस्ट क्रुशियल पार्ट फॉर एव्हरीवन इन्क्लुडिंग लीडर. तर या पुस्तकामध्ये तुम्ही सांगितले कोणत्याही परिस्थितीमध्ये अचूक निर्णय कसे घ्यायचे. म्हणजे मला याच्यामध्ये एक असं पण एक्झाम्पल द्यायला आवडेल की निर्णय घेताना जर तुम्ही खूप कन्फ्युज्ड असाल तर बरं तुम्ही फक्त मन शांत करण्यासाठी निर्णय घेता, पण ऍक्च्युली तो निर्णय तुमच्यासाठी फ्रुटफुल नसतो. आणि एक रतन टाटा यांचं पण एक वाक्य आहे की कुठलाच निर्णय चुकीचा किंवा बरोबर नसतो, त्या निर्णयावर तुम्ही जे ऍक्शन्स घेतात ते ठरवतात की तो निर्णय चुकीचा होता की बरोबर. तर अशा वेळी तुम्ही इथे योग्य निर्णय नाही, स्मार्ट निर्णय कसे घ्यावे हे नाव दिलं मला, जे मला खूप आवडलं. तर अशा सिच्युएशनमध्ये कन्फ्युज्ड स्टेट ऑफ माइंडमध्ये स्मार्ट निर्णय कसे घ्यायचे. निर्णय घेणं ही काय प्रोसेस आहे. आपण ना निर्णय 2 पद्धतीने घेऊ शकतो. वन, व्हॉट युअर हेड सेज. सेकंड, व्हॉट युअर हार्ट सेज. तरुणांना हार्ट जास्त लवकर समजेल. व्हॉट दिलवाली बात. हेड तुमचं अनालिसिस. अनालिसिस करताना तुमच्याकडे इन्फॉर्मेशन काय, इन्फॉर्मेशन तुम्ही कशी प्रोसेस करताय, तुमची इन्फॉर्मेशन पण एकाच ठिकाणी आली का सर्व ठिकाणी आलेली, आणि त्याचं अनालिसिस. मग तुम्ही प्लस पॉईंट्स काढता, मायनस पॉईंट्स काढता. प्लस पॉईंट्स काय आहेत, मायनस पॉईंटचा रिस्क किती कव्हर करतोय, मी काय करू शकतो वगैरे वगैरे, हा त्यात डिटेलमध्ये. सेकंड, इंट्युटिव्ह पॉवर. हार्टचा अर्थ फक्त दिल किंवा प्रेमात तो नाही आहे, तर तुमच्याकडे इंट्युटिव्ह पॉवर, इंट्युशन्स आहेत. नेचर तुम्हाला इंट्युशन देते. या जगात प्रत्येकाला इंट्युशन्स मिळतात, मेसेज मिळतात. तुम्ही डिकोड कसे करता. एक सिस्टमॅटिक, टेक्निकल पण ॲनालिटिकल अप्रोच आहे की तुमची इंट्युशन पॉवर कशी वाढवायची. आणि जर तुम्हाला हेड आणि हार्टचं कॉम्बिनेशन करता आलं तर दॅट इज स्मार्ट निर्णय. बरोबर. आणि बेस्ट म्हणजे तुम्ही जे म्हणलात की योग्य निर्णय इट्स हेड, दिलवाले हे हार्टचे म्हणजे थोडेसे इमोशनल झाले, पण दोघांचं कॉम्बिनेशन दॅट इज अ स्मार्ट निर्णय. दिस बुक, हे पुस्तक तुम्हाला मदत करतं की हे समजण्याकरता. आणि हेही कळलं पाहिजे, अरे हा माझा हेडचा थॉट आहे आणि ही माझी इंट्युशन आहे. बिलीव्ह मी, ज्यांना इंट्युशन समजते ना तो खरा माणूस आहे, म्हणजे इन ऑल वे. येस येस येस. सुंदर सुंदर. आणि इथे मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की सरांचं माझ्या आयुष्यात असं का घडतं हे पहिलं पुस्तक मी त्यांचं वाचलं होतं, आणि नंतर मी त्यांची जी सिरीज चालू केली ते पुस्तकं मी वाचायची थांबलीच नाही. तर जस्ट काइंड रिमाइंडर की माझ्या आयुष्यात असं का घडतं, या पुस्तकाचं रिव्ह्यू रीडर्स डायस्ट यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेला आहे, तो नक्की बघा आणि सांगा तो कसा वाटला. पण आय एम शुअर तुम्हाला हा प्रश्न अनेकदा पडला असेल की माझ्या आयुष्यात असं का घडतं. तर सर जेव्हा मी ते पुस्तक वाचत होते त्याच्यामधली एक गोष्ट मला खूप म्हणजे अजूनही लक्षात राहिली ती म्हणजे की तुमच्या आयुष्यात काही गोष्टी वारंवार घडत असतात, काही पॅटर्न्स असतात, काही लोक असतात की जे तुम्हाला निगेटिव्हली का होईना पण सांगत असतात की यू नीड टू चेंज समहाऊ. तर ते पॅटर्न कसे ब्रेक करायचे, की एकच घटना आहे जी वारंवार घडते आणि मे बी ती तुम्हाला काही ते सांगायचा प्रयत्न करते पण आपण अवेअर नसतो त्या बाबतीत, आणि मग तो प्रश्न येतो की माझ्या आयुष्यात असं का घडतं. अशा वेळेस काय केलं पाहिजे. खूप मोठं उत्तर आहे. मी सांगेन पुस्तक वाचा, इट्स अ बेस्ट वे. शॉर्टमध्ये एवढं सांगेन की तुमच्या आयुष्यात जी लोकं येतात ना ती आपलीच डिमांड असते. रादर माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हावी, मी चांगलं वागावं किंवा मला काही मोठं व्हावं म्हणून ते आपल्या लर्निंगसाठी लोक आलेली असतात. तर त्यांना तुम्ही कसं घेता, ॲज अ लेसन घेता, ॲज अ लर्निंग घेता, ॲज अ पनिशमेंट घेता. एक छोटा शिफ्ट तुमचा पूर्ण अप्रोच बदलेल आणि मग तुम्ही म्हणाल की अरे हेच माझ्या आयुष्यात घडणं आवश्यक होतं, त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. अदरवाईज मग तो प्रश्न त्रास देईल की माझ्या आयुष्यात हे का घडतं, आणि तीच घटना तुम्हाला मोटिवेट करून जाईल. पुस्तक तुम्ही नक्की वाचा. ऑफकोर्स त्याचं पूर्ण ॲनालिसिस आहे, आणि ज्याला व्यायाम आहे मी काय समजतं तर बाकी गोष्टी फार सोप्या पडतात. थँक्यू.
तर 14 वर्षांपासून माय मिरर पब्लिशिंग हाऊस तुम्ही चालवताय आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी, लेखकांशी, तुमच्या टीम मेंबरशी तुमचं कॉर्डिनेशन चालू असतं. त्यांच्यासोबत तुम्ही डील करताय आणि प्रत्येक माणूस वेगळा असतो. तर तुम्ही हे जे सेल्फ हेल्प पुस्तकं जशी लिहिलेली आहेत, योग्य स्मार्ट निर्णय कसे घ्यावे, त्याच्यानंतर मनाची शक्ती कशी वापराल वगैरे, तर हे टेक्निक्स तुम्ही तुमच्या टीम सोबत कसे इम्प्लिमेंट करता, किंवा एवढ्या लोकांची टीम हँडल करणं इज नॉट अ जोक, आणि प्रत्येक जण असं त्याला त्याच्या पोटेन्शियल पर्यंत पोहोचवणं आणि त्याला त्याच्या स्किलचं, त्याच्या आवडीचं त्याला काम देणं, हे तुम्ही कसं मॅनेज करता? कारण बऱ्याचदा असं होतं की खूप पोटेन्शियल असूनही, खूप कॅलिबर असूनही त्याला त्याच्या कंपनीमध्ये त्याला प्रॉपर नीट ट्रीट केलं जात नाही किंवा हवी ती रिस्पेक्ट मिळत नाही. वॉट एव्हर, पैसा हा दुय्यम भाग आहे. त्याच्यामुळे पण अनेक टॉप परफॉर्मर एम्प्लॉईज असतात, ते कंपनी सोडून जातात, टीम सोडून जातात. मग तुम्ही या सगळ्या चॅलेंजेसला पण कसं डील करता? प्रश्न चांगला आहे. पहिली गोष्ट ना, मला जे अनुभवाने समजलंय ना, तुम्हाला हवी तशी माणसं कधीच मिळत नाहीत मिळत. म्हणजे एक प्रत्येक ऑन्टरप्रेनरची किंवा व्यावसायिकाची अपेक्षा अशी असते ना, की मी ज्या पद्धतीने काम करतो, म्हणजे माझी जी कामाची पद्धत आहे तसंच सगळ्यांनी काम करावं. तृप्ती जेवढ्या आज इफिशियंट आहेत किंवा बाय वे कम्युनिकेशन जेवढं स्ट्रॉंग आहे, बॉडी स्ट्रॉंग आहे, काय हॅपी स्माइलिंग फेस, तर हे आवश्यक नाही की तुम्हाला मिळणारा असिस्टंट तसाच असेल. असं खूप छान आहे पण आवश्यक नाही तसं असेल. मे बी तुमची स्ट्रेंथ वेगळी, त्यांची स्ट्रेंथ वेगळी, अजून कोणाची स्ट्रेंथ वेगळी. तर सगळं करताना प्रत्येकाच्या स्ट्रेंथ समजणं आणि त्याला त्याच्या स्ट्रेंथनुसार काम देणं, हे जेव्हा जमतं त्याला टीम हँडलिंग फार सोपं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं, तुम्ही टीमवर काम करता तेव्हा कोणती टीम केव्हा इन्स्पायर होते. मी माझ्या ट्रेनिंगमध्ये आधीच सांगतो, तुम्ही पगार वाढवला म्हणजे ते काम करतील जास्त असं नाही होत. म्हणजे आउटपुट, एफिशियन्सी, प्रोडक्टिव्हिटी आणि पेमेंट याचा प्रपोर्शन नाही आहे. हा, तुम्ही वर्क म्हणून देताय, तुम्ही आज 10 डबे पॅक करताय, 20 पॅक करा, विल गिव्ह इन्सेंटिव्ह, इट्स डिफरंट. पण बाकीकडे काय लागतं, तर तो इन्स्पायर व्हायला पाहिजे. आणि कुठलीही व्यक्ती इन्स्पायर केव्हा होते, जेव्हा त्याला फ्रीडम असतं, पॉवर असते. पॉवर ही डिसिजन मेकिंग मधली पण असते, निर्णय घेण्यामधली पण असते. आणि त्याच्याही पुढचं महत्वाचं, काही निर्णय चुकल्यावर तुम्ही त्याला सपोर्ट करता, मागे उभे राहता. ऑर्गनायझेशनमध्ये या गोष्टी घडतात. पण जेव्हा त्याला स्पेस दिसायला लागते, फ्रीडम दिसायला लागतं, आणि हे सगळं करताना तुमच्या ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला ही माहिती पाहिजे की आज मला काय करायचंय. ठिकाणी गडबड काय, तर लोक येतात, आज काय करायचंय, आज बॉस काय सांगतो, बॉसचं मला काय देईल, तू हे कर ते कर, त्याला मूड येईल, हे स्पॉईल करेल सगळं. तुमच्याकडे प्रत्येकाला क्लिअर माहिती पाहिजे की मला 1, 2, 3 कामं करायची, मला हे करायचं, हे करायचं, हे करायचे, आणि हे केलं म्हणजे माझा परफॉर्मन्स चांगला. ही क्लॅरिटी त्याला असेल, टीम फास्ट डेव्हलप होते. बरोबर. आणि बऱ्याचदा असं असतं की लीडर म्हणतो काय, पण तो पण एक माणूसच असतो. आणि माणूस तर असा चुकीचा पुतळा आहे असं आपण म्हणतो त्याला. तर तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का की घरी काहीतरी बिघडलंय, भांडण झालंय कोणासोबत तरी, किंवा टीम मध्ये कोणी त्याचा म्हणजे ऐन मोमेंटलाच तो माणूस गायब आहे आणि त्याच्यामुळे कुठलं तरी काम खोळंबलंय आणि डिपेंडन्सी आहे, मग त्याच्यामुळे जे फ्रस्ट्रेशन येतं, मग ते कधी असं टीमवर वगैरे निघतं का? किंवा जे कधी कधी पोटेन्शियल क्लायंट्स असतात, काही एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला थोडासा म्हणजे बिझनेस वाढवण्यासाठी फायदा होणार असतो, पण नेमकं त्याच वेळेस आपल्याला आपलं अँगर मॅनेजमेंट प्रॉपर होत नसल्यामुळं त्या व्यक्तीवर राग निघतो, किंवा कधी बऱ्याचदा ज्युनियर्स वरती पण राग निघतो. तर अशा वेळेस तुम्ही ती सिच्युएशन कशी हँडल करता किंवा केली पाहिजे? एक गोष्ट मी कायम सांगतो, माझ्या यशस्वी उद्योजक पुस्तकात म्हणून दिलंय की ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना की माझ्या आयुष्यात मला अचानक धनलाभ झाला, सरप्राईज मिळालं, अचानक शॉक लागला, याचा अर्थ यू आर नॉट अ लीडर. लीडरकडे कधी शॉक्स येत नाही, सरप्राईजेस येत नाही. त्याच्याकडे प्रत्येक गोष्ट अँटिसिपेट केलेली असते की हे झालं तर काय, ते झालं तर काय, ते झालं तर काय. ते आपण बी प्लॅन आणि सी प्लॅन म्हणतो. त्यामुळे जर तुमच्याकडे असं घडत असेल की एखादा अचानक आला नाही किंवा इश्यू झाले, अजून काही घरी काय झालं आणि तुमच्या इम्पॅक्ट व्हायला लागला, याचा अर्थ यू आर नॉट प्रिपेअर. तर प्रॉब्लेम इज विथ लीडर. समस्या माझ्याकडे, मला इम्प्रूव्ह केलं पाहिजे, पण माझ्याकडे बी प्लॅन तयार नाही, माझ्याकडे सी प्लॅन तयार नाही. इथे ट्रॅफिक आहे, अनेक हजार गोष्टीमुळे लोकांना पर्सनल आयुष्य पण आहे, हॉस्पिटल्स असतात, अजून काय असतात, गोष्टी घडणं स्वाभाविक आहे. तर तुम्ही तयार पाहिजे. आणि त्याही बरोबरचं महत्वाचं,
तुमच्याकडे जेव्हा इतकी घाई असते ना, असं असं करायचं असं असं करायचं, त्या ती काहीतरी प्रचंड बिघडले. तुम्ही जेव्हा आपण जेव्हा आपल्या ऑफिसमध्ये काम करतो तेव्हा मला आता हे करायचं, आता हे करायचं, आता हे करायचं, याचा अर्थ असा की माझ्याकडे बॅकअप नाहीये किंवा माझ्याकडे प्लॅन नाहीये किंवा माझ्याकडे असं हँड टू माउथ सिच्युएशन आहे. ती असता कामा नये. तुमच्या लोकांचं आउटपुट सगळ्यात जास्त केव्हा येतं, जेव्हा ती रिलॅक्स असतात, हॅपी असतात. आणि जर तुम्ही रिलॅक्स आणि हॅपी असाल तर तुमचं आउटपुट काही पट जास्त येतं. वाव. आणि तुम्ही काय केलं बघा, सारखं असं करत असतात. त्यांना शेवटी विचार दिवस काय केलं रे आज, काय केलं मी, कळत नाही दिवसभरात मी काय केलं. कारण मग माझ्याकडे तो सेट गोल्स नाही आहेत किंवा मी माइलस्टोन डिफाईन केलेले नाही आहेत आणि मी हॅपी नाही आहे, रिलॅक्स नाही. बरोबर. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यापेक्षा मी हे सांगेन की ही अनालिसिस प्रत्येकाने केलं पाहिजे की माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये लोकांना काय दिसतं, त्यांचे गोल दिसतात का, त्यांना त्यांचे स्ट्रेंथ दिसतात का, त्यांना त्यांचे हॅपीनेस रिलॅक्सेशन कसं व्हायचे मेथड्स माहिती आहेत का, आणि माझ्याकडे ऑलरेडी ABC प्लॅन तयार आहे का. बरोबर. आणि ऍज अ बिझनेसमॅन, ऍज अ एंटरप्रेनर असं असतं की तुम्ही म्हणजे जसं जॉबमध्ये असतं की मी एडिटर म्हणून जॉईन झालोय, मी डिझायनर म्हणून जॉईन झाले, किंवा मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तर माझं कोड करायचं काम आहे, म्हणजे टार्गेटेड काम असतं बेसिकली, आणि त्याला फक्त त्याच प्रकारचा स्किल सेट रिक्वायर असतो. परंतु जेव्हा आपण बिझनेसमध्ये उतरतो तेव्हा आपल्याला एकाच वेळेस मल्टिपल गोष्टींना हँडल करावं लागतं. मग तुम्हाला मे बी कधी कधी ऑफिस बॉयचं पण काम करावं लागेल, तर कधी कधी तुम्ही तुमच्या बिझनेसचा फेस असतात, तर तुम्हाला तिथे सगळ्या गोष्टी स्वतःलाच फोरफ्रंटला असतात तुम्ही. तर अशा वेळेस हे सगळे मल्टीटास्किंगच म्हणू आपण त्याला. तर तुम्ही लेखन क्षेत्रामध्ये आहात, तुम्ही प्रकाशन केलेलं आहे आणि तुम्ही ट्रेनर पण होतात, तुम्ही कोचिंग सेशन्स घेतलेले आहेत, पॅरेंटिंग रिगार्डिंग पण सरांची खूप सुंदर सुंदर पुस्तकं आहेत, कानमंत्र आई बाबांसाठी असेल, मुलासाठी 101 प्रभावी सवयी असतील. तर हे तुम्ही एकच मनोजंबिके वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसे दिसतात आम्हाला, म्हणजे त्याला कुठल्या प्रकारचा स्किल सेट लागतो एका एंटरप्रेनरला मल्टिपल रिस्पॉन्सिबिलिटीज हँडल करण्यासाठी. मी बोलताना मी माझं तर कॅटेगरीज केलं तर 3 पार्ट्स याला महत्वाचे. एक ट्रेनर म्हणून जेव्हा तुम्ही रोल करता ना, मी कायम सांगतो, मी जेव्हा ट्रेनिंग घेतो समोरचा बेनिफिट कमी होत असेल, माझा बेनिफिट जास्त होतो. आणि तुम्ही एक गोष्ट कोणाला शिकवताना तर ती तुमच्या आतमध्ये आपोआप मुरायला लागते. तर 1 पार्ट आय विल गिव्ह क्रेडिट टू माय ट्रेनिंग सेशन्स. आज इतक्या वर्ष लोकांचं ट्रेनिंग घेतोय, तर हा एक महत्वाचा पार्ट येतो. दुसरी गोष्ट, तुम्ही वेगळ्या पातळीवर जे काम करता, एक ऑथर म्हणून तुम्हाला ऑब्झर्वेशनची सवय लागते की ही व्यक्ती कशी आहे, ही व्यक्ती कशी, रिएक्शन्स कसे आहेत, हा कसा रिस्पॉन्स करतो, हा पॅसिव्ह आहे की अग्रेसिव्ह आहे, ऍसर्टिव्ह आहे, जे काय आहे ते. तर तुम्ही हॅबिट लागते, सवय लागते. तर तुम्ही लोक ओळखायला लागतात. एखाद्या प्रसंगात एखादी व्यक्ती कशी रिस्पॉन्स देईल, कशी रिॲक्ट करेल, याची अंदाज मानले जातात. आणि थर्ड त्याला तितकंच जर आपण एक महत्वाचा पार्ट जो हा पण असतो की तुम्ही जेव्हा एक ऑर्गनाइज मॅनेजमेंट कडून बघताय, प्रोड्युसर म्हणून बघता, त्यावेळेला तुम्हाला एक क्लिअर माहिती पाहिजे की ऑर्गनायझेशनमध्ये सर्व प्रकारची लोक पाहिजेत. मला फक्त आरोहाव सर 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 करणार असतील तर हा माझा ऱ्हास आहे, फक्त ऍग्रेसिव्ह करणार असतील तो ऑर्गनायझेशनचा ऱ्हास आहे. सर जंगल असतं ना, जंगल, जंगलात फक्त हरणच असतील तर काही कामाची नाही आहे. तो वाघ पाहिजे, सिंह पाहिजे, लांडगा पाहिजे, कोल्हा पाहिजे, हरिण पाहिजे, ससा पाहिजे, हत्ती पाहिजेत, अस्वलं पाहिजेत. तसंच ऑर्गनायझेशनमध्ये सगळ्या स्वभावाची लोक पाहिजेत, तरच ते जंगल, ती ऑर्गनायझेशन हेल्दी बनतं. आणि इट्स अ फॅक्ट. मग तुम्ही कधी, मग तुम्हाला हे कळलं पाहिजे की तुम्हाला सिंहाशी वेगळं बोलायचंय, लांडग्याशी वेगळं बोलायचंय, कोल्ह्याशी वेगळं बोलायचंय, हत्तीशी वेगळं बोलायचंय. मग तुम्हाला एक कला आली पाहिजे की मी कोणाशी बोलतोय, त्याची याची पोझिशन काय. तुम्ही शब्दशः माझे अर्थ घेऊ नका, मी स्वभाव विचारून सांगतोय. काहींना अंडरप्ले करायला आवडतं, काहींना बसून काम करायला आवडतं, काहींना फ्रंटला काम करायला आवडतं, काहींना सर्व्हिस द्यायला आवडते, काहींना एक्सप्रेसिव्ह क्रिएटिव्ह काम आवडतं. तर त्या स्वभावानुसार तुम्हाला त्यांना रिस्पॉन्स देता आले पाहिजे. आणि हे जेव्हा मी ऑर्गनायझेशनची गरज म्हणून करतो तर मी मनाविरुद्ध पण काम करतो. आणि मी सवय लागते की सर्व प्रकारच्या लोकांच्यात मिक्स व्हायची. मग तुम्ही उद्दाम जाऊन कधी पॅकिंगला लक्ष द्याल, तुम्ही डिस्पॅच कराल, आपण जेव्हा एखाद्या एक्झिबिशन असतो तिथं रात्री विचारांच्या वडापाव खा, सकाळी उठून लवकर जा. तर हे जे तुम्ही जेव्हा करता ना, त्यावेळेला खरं तुम्हाला ती लोक समजायला लागतात. आणि मग बाय डिफॉल्ट, म्हणजे डिफॉल्टवर तुमचे रिस्पॉन्स सुरू होतात. आय थिंक दिस इज द की.
आता आपण या व्हिडिओच्या शेवटाकडे आलो आहोत. इतक्या वेळेपर्यंत जर तुम्ही आम्हा दोघांना झेललं असेल तर त्याबद्दल मी तुमची भरपूर भरपूर आभारी आहे. आणि हा व्हिडिओ शूट करताना मला खूप खूप मजा आली आणि नेहमीसारखंच सरांकडून मला अनेक नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आय होप की तुम्हाला पण तुमचे पर्स्पेक्टिव्ह बिल्ड झाले असतील. आणि या व्हिडिओचा एंड करण्याआधी मला सरांना विचारायला आवडेल की सर, आमच्या व्ह्युअर्सला तुम्ही काय पॉवरफुल मेसेज देऊ इच्छिता? सर्वप्रथम अभिनंदन की तुम्ही तृप्तीवर रीडर्स डायसवर जोडला गेला. मी तृप्तीविषयी बोलेन. तृप्ती त्यांची टीम ही साहित्याची सेवा करते. खूप वेळा आपल्याला कळतच नाही की आपण केलेल्या कामाचा इम्पॅक्ट काय होतो. पण तुम्ही लोकांना वाचा म्हणून सांगितलेलं पुस्तक फक्त त्या लेखकाला प्रकाशकाला बेनिफिट देऊन जात नाही. सर्वात मोठा बेनिफिट हा वाचकाचा होतो. आणि मी हाच मेसेज देईन की एक वेळ तुम्ही रविवारी घरी एखादा गोड पदार्थ कमी आणा, एखादा वेगळा पदार्थ कमी आणा, पण एक पुस्तक घेऊन जा. आधी वाचू न वाचू घरात ठेवा. चांगलं वाईट असं पुस्तक नसतं. या जगात सगळ्यात चांगले मित्र कुठं सापडतात ना, लायब्ररीत सापडतात, पुस्तकाच्या दुकानात सापडतात. जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक वाचता तेव्हा त्या लेखकाची तुमची मैत्री होते. लेखक आपण सर्वस्व त्या पुस्तकात ओततो. आणि जर कमीत कमी वेळात तुम्हाला मॅक्झिमम लोकांचा अनुभव, त्यांचं ज्ञान, त्यांची इन्फॉर्मेशन गाठीशी बांधायची असेल तर नेहमी चांगलं बघत राहा, चांगलं ऐकत राहा आणि चांगलं वाचत राहा. थँक्यू. ग्रेट ग्रेट ग्रेट. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.